परतवाडा येथील एका युवकाने असंख्य महिलांशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केले आहे। याबाबत पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हा नोंदविला आहे। यामध्ये पीडितांनी बयान आणि पुरावे देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे। पालकमंत्री श्री बावनकुळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात भेट देऊन या प्रकरणी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे। यावेळी पोलीस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की या प्रकरणी अद्यापपर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 7 मोबाईल, 1 टॅब, लॅपटॉप, हार्ड डिस्क ताब्यात घेण्यात आली आहे। याची फॉरेन्सिक तपासणीसाठी सुद्धा पाठवण्यात येणार आहे। या प्रकरणी आरोपींनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केली आहेत। याचे प्रसारण थांबवण्यासाठी पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत आहे। या प्रकरणी एक 15 वर्षीय पीडित मुलगी बयान देण्यासाठी पुढे आली आहे। याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आणि विशेष तपास पथक काळजीपूर्वक तपास करीत आहे। याबाबत जिल्हा आणि राज्य स्तरावर दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे। पोलिसांनीही गुन्ह्याचे सर्व पैलू तपासून त्यातील आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करीत आरोपींना शिक्षा होईपर्यंत प्रयत्न करण्यात येत आहे। परतवाडा येथील प्रकरणी माध्यमांमध्ये विविध वृत्त येत आहे। या प्रकरणी पीडित बयान देण्यासाठी पुढे येण्यास समस्या निर्माण होऊ शकत असल्यामुळे माध्यमांनीही सलगपणे वार्तांकन करावे, तसेच धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन सामाजिक सुलेखा बिघडू नये, तसेच तपास भरकटू नये यासाठी प्रयत्न करावे। माध्यम प्रतिनिधींकडे या प्रकरणी काही पुरावे असल्यास ते पोलिसांना द्यावे। या प्रकरणी पोलिसांकडून देण्यात येणारी माहिती अधिकृत समजावी असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे।